तर आता निघालो आहे गोव्याला जायला आणि हा बघा पाऊस बघा किती जोरात सुरू झाला. काय कधी थांबणार आहे काय माहिती आता. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुमचं सगळ्यांचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आत्ता वाजले सकाळचे 5. तर लवकर उठलो आहे कारण आता गोव्याला जायचं आहे. तर मी आता तयारी वगैरे तर झाली आहे. तर मस्त चहा पितो आणि निघतो. चला, तर आता रेडी झालो आहे. तर आता फॅन निघतो. चला, तर आता हे बघा निघालो आणि जोरात पाऊस सुरू झाला आहे. तर बघा कायच बघा काही दिसत नाही पुढे. धुकं पण आहे थोडं थोडं आणि हा पाऊस जोरात पडतो आहे. तर आता फायनली पोचलो आहे कणकवलीला. पण बघा इथे पण बघा पूर्ण पाऊसच आहे. पूर्ण वाटेत पाऊसच मिळाला. आता पुढे तरी बघूया काय होतं आहे. तर आत्ता कुठे जाऊन थोडाफार पाऊस थांबला आहे आणि आता मी पोचलो आहे ओरसला. अजून आपल्याला भरपूर जायचं आहे. तर आता बघा थोडं वातावरण चेंज होतं आहे. सूर्य उगवतो आहे. तर आता बघूया पुढे काय होतं. कदाचित पुढे ऊन मिळेल, बघू आता. आणि इथे पाऊस बघा पडून गेला आहे. ते बघा मस्त आता सनराईज झाला आहे. मस्त आता ऊन पडलं आहे बघा. वातावरण एकदम मस्त झालं आहे. पाऊस काय पडून गेला आहे. समोर बघा एकदम भारी कसला व्ह्यू आहे बघा. असं वाटतंय बर्फाचे डोंगर असल्यासारखे समोर. ते वरती ढग आहेत बघा आणि खालती तो बघा छोटे छोटे दिसत आहेत ते डोंगर आहेत. एक नंबर दिसत आहेत मस्तच. आणि सकाळच्या वेळ असल्यामुळे बघा ट्रॅफिकच नाही काय. हे बघा असं वाटतंय डोंगरांमध्ये चाललो आहे आपण आता. ट्रॅफिक वगैरे काय नाही. आणि आता बघा इथूनही आपण गोवा रोडला जायचं आहे. तर हा बघा गोवा रोड सुरू झाला. आता आपण बाउंड्री क्रॉस केली आहे आणि इथे बघा मस्त आहे. रोड पण एक नंबर आणि व्ह्यू पण एक नंबर. हल्लीच काम झालं इथलं पण. हा बघा इथे थोडा आता पाऊस भरला आहे. पण ठीक आहे ऊन पण आहे त्यामुळे काय एवढा येणार नाही पाऊस. मस्त वाटतं एकदम. ॲपलमध्ये हा एक फायदा असतो की हात हलतो तेव्हा तो स्क्रीन तशी हलत नाही, टेबल राहतो. आता आपण गोव्यात पोचलो आहे आणि बघा इथं खूप ट्रॅफिक आहे. जरा सुद्धा गाडी हलत नाही बघा. हे बघा एवढीच जाणार परत थांबते परत. आता जवळपास मला अर्धा तास झाला मी इथेच आहे. तर आता ज्या कामासाठी मी आलो होतो ते काम तर मला झालं आहे. आणि इथं पप्पा म्हणाले की आपण क्रोमा आणि याच्यात जाऊन येऊया. तर इथं आलो आहे. तर बघूया थोडं. तर आता हे बघा इथे झुडिओमध्ये पण बाजूलाच होता. म्हटलं तिथे पण जाऊया. तर नुसतं बघितलंच, काय खरेदी काय केलं नाही, काय पसंत पडलं नाही. पण पूर्ण 3 मजली फिरून आलो बघा. काय एवढं आवडलं नाही त्यामुळे काय घेतलंच नाही. म्हटलं राहून ते नंतर येऊया परत. म्हटलं जरा सेल्फी तरी काढूया. तर आता परत निघालो आहे. आणि आता खूप उशीर झाला आहे आणि जेवलो नाही आधी सकाळपासून. आम्ही आधी धाब्यावर कुठेतरी जाऊन जेवूया. कारण इथे वाटेत तर कायच कुठे हॉटेल नाही दिसत आहे. पेट्रोलची टाकी तर केली आहे फुल. आता लगेच जाऊया. भूक लागली आधी खूप, काहीतरी जेवूया. तर आता आपण पोचलोय धारगळला. आणि हा बघा हा जो ब्रिज दिसतोय ना, हा खास एअरपोर्टला जाण्यासाठी केलेला आहे. बायपास बघा इथनं असं वरनं जायचं डायरेक्ट तो एअरपोर्टला जातो रोड. त्यामुळे बरं झालं इथलं ट्रॅफिक कमी झालं. आणि आता पोचलो आहे आपण बांद्याच्या जवळ आलो आहे. आणि समोरचा व्ह्यू बघा मस्त एकदम. पूर्ण डोंगर जंगल आहे पूर्ण या साईडला. भारी वाटते. आणि आकाश बघा एकदम मस्त ढग दिसत आहेत. थोडे बम्प्स आहेत रस्त्याला पण ठीक आहे.
फायनली आता ढाब्यावर आम्ही थांबलो आहे, तरी लगेच जेवण घेतो. तर आत्ता जेवण झालं आहे, मस्त होतं जेवण एकदम. तर आता खूप उशीर झाला आहे ना, त्यामुळे पटकन घरी जाऊया. चला. आणि गरमी पण भरपूर आहे, काय बघा तापतं आहे ते, ऊन आहे भरपूर. पण ठीक आहे, पावसापेक्षा ते ऊन बरं. तर लगेच जाऊया चला. फायनली आता घरी जो पोचलो आहे, खूप धमाल झालं. तर येताना प्रत्येकला आणि कणपणीतनं सुद्धा घेऊन आलो. म्हटलं बरं झालं ते वाटेतच भेटले. तर आता घरी आलो आहे, मस्त जरा आराम करतो. पाठ वगैरे तर खूप दुखते, सकाळपासून तर गाडी चालवत होतो. आता जरा आराम करू. चला भेटतं थोड्या वेळाने. तर मस्त आता जेवण घेतो लगेच. भाकरी आणि हे पोट आता भरलेलंच आहे, पण थोडं तरी जेवूया. चला. तर आता नुकताच जेवण आलो आहे, मस्त बरोबर जेवलो. आणि आता ना एडिटिंग करतो आणि मस्त झोपतो. खूप धमाल झाला आहे, पहिले एडिटिंग आधीच करायला पाहिजे. चला, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटतं नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.